अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा आणि या नारळी पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. तर या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ आज 27 ऑगस्टला सकाळी 9:09 झालेला आहे आणि समाप्ती उद्या 28 ऑगस्टला सकाळी 9:49 होणार आहे. आणि म्हणून यंदा नारळी पौर्णिमा ही 2 दिवसांची साजरी केली जाणार आहे. आज 27 ऑगस्टला आणि उद्या 28 ऑगस्टला या दोन्ही दिवशी नारळी पौर्णिमा असणार आहे. उदयतिथीनुसार उद्या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. पण नारळी पौर्णिमेचे जे काही सत्यनारायण असेल किंवा जे काही उपाय आणि सेवा असतील तर त्या आपणच या दोन्ही दिवशी करू शकतो. आता प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असते. श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. त्यामुळे या श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला सुद्धा खूप मोठे धार्मिक महत्त्व दिले जाते. या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करणे, दान करणे, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. या नारळी पौर्णिमेचे सगळ्यात जास्त महत्त्व सत्यनारायण पूजेला दिले जाते. या दिवशी जवळपास सगळ्यांच्या घरी सत्यनारायण पूजा केली जाते, जी आपल्याला आज 27 ऑगस्टला संध्याकाळी करायची आहे. तसेच या नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरात काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात, ज्यामुळे आपल्या घरातील मोठ्यात मोठ्या काही नकारात्मकता असेल, कुणाची वाईट नजर, कर्णबाधा याचा काही वाईट परिणाम झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी, वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं नेहमीच रक्षण होण्यासाठी आपण केले जातात. तर बघा, आपल्याला आज या नारळी पौर्णिमेला संध्याकाळी घरात एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, घरामध्ये सतत आजारपण असेल, सततची भांडणं असेल, कटकटी असेल, अशांती असेल तर नक्कीच या सर्व समस्या दूर होतील. तर आपल्याला आज या श्रावणी नारळी पौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, आजारपण दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्या. बेल आयकॉन प्रेस केल्यावर आपण कोणत्याही प्रकारचा एक व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला आपण सुरुवात करूया. नेमकं पौर्णिमा तिथी जर 2 दिवस आहे, मग नक्की कोणत्या दिवशी हा उपाय करायचा. तर हा उपाय तुम्ही आज 27 ऑगस्टला संध्याकाळी देखील करू शकता आणि उद्या 28 ऑगस्टला सुद्धा हा उपाय करू शकता. या दोन्ही दिवशी तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर हा उपाय आज किंवा उद्या संध्याकाळी आपल्याला 6 वाजल्यापासून तर ते रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला तर नक्कीच तुमच्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. तुमच्या घरात ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील. तर बघा, घरामध्ये अगदी छोट्या गोष्टीवरून सतत भांडणं होत असतात, नवरा बायकोची भांडणं होतात किंवा इतर व्यक्ती असेल तर त्यांचीसुद्धा भांडणे सतत होत असतात किंवा घरात आर्थिक अडचणी असतील, सतत पैशांच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा तुम्हाला पुन्हा घरातून निघून जात असेल, घरात पैसाच टिकत नसेल, पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील, तर आपल्या घरात लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, घरातील अडचणी दूर होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे. ज्या घरात नारळी पौर्णिमेला हा उपाय केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी नांदते. कारण पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीला
समर्पित आहे. या दिवशी साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरील भ्रमण करत असते. पृथ्वीवर भ्रमण करत असताना ज्या घरात तिची सेवा उपासना उपाय केले जातात त्या घरात ती अखंड स्वरूपात वास करते. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय अवश्य करायचा आहे. आता बघा, कधी कधी आपल्याला असंच वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे, काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे, किंवा आपल्या घराला कोणी काहीतरी नजरबाधा केलेली आहे, कुणाची तरी वाईट नजर आपल्या घरावरती पडलेली आहे. किंवा बऱ्याच वेळा आपण घरातून बाहेर जातो आणि बाहेरची नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो, घरामध्ये येत असतो, आणि यामुळे आपल्या स्वतःच्या घराचं आपल्याला त्रास होत असतो. त्या घरात प्रसन्न वाटत नाही. हे जेव्हा दोष आपल्या घरात असतात तेव्हा आपल्या घरात कोणतीही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी समस्या येत असतात. मुलांची प्रगती होत नाही. सतत नवरा बायकोमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असतात. घरातील आजारपण संपायचं नाव घेत नाही, किंवा घरातल्या व्यक्तींची महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही. कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. जर अशा समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि 100% खात्रीशीर हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करा. आता आज संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील जो दिवा आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. छान धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं. घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे, कारण घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तोच आपल्या घराचा सर्वस्व असतं. आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही सकारात्मक ऊर्जा आहे तर ती तिथूनच येत असते. म्हणूनच काय करायचं, घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडा करून ठेवायचं. छान सायंकाळी एक तुपाचा दिवा मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा, कारण त्याच वेळी आपल्या घरात लक्ष्मी येत असते. लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. म्हणून यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आणि यानंतर हा उपाय करायचा. आता नारळी पौर्णिमा म्हणजे या नावातच अर्थात त्याचा अर्थ आहे. नारळी म्हणजे नारळ, आणि नारळी पौर्णिमेला घरात कर्पूर होम केला जातो, जो प्रत्येकाच्या घरात अवश्य केला जातो. जर तुम्ही करत नसेल तर तो तुम्हाला करायचा आहे. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी या दिवशी नारळाचा कर्पूर होम केला जातो. म्हणून तुम्हाला एक नारळ लागणार आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा एक चांगला नारळ घ्यायचा. वरच्या शेंडी असतात तर त्या काढून घ्यायच्या आहेत. नारळ सोलून घ्यायचा आहे. यानंतर एका ताटामध्ये किंवा तांब्यामध्ये हा नारळ ठेवायचा आहे, आणि यानंतर एका वाटीमध्ये 7 कापूर वड्या घ्यायच्या आहेत, आणि तुम्हाला 3 लवंग घ्यायचे आहेत. सर्वप्रथम तुम्हाला हा नारळ तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे. आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचंय. हा नारळ एका तांब्यामध्ये आपल्याला देवघरासमोर ठेवायचा, आणि नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ ठेवायचा. यानंतर त्या नारळावरती तुम्हाला या 3 लवंगा आणि 1 भीमसेनी कापूरवडी ठेवायची आहे. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घ्या. 3 लवंगा आणि ही एक कापूर वडी त्या नारळावरती ठेवायची, आणि यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा. आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा आपल्या कुलदेवीचा मंत्राचा जप करायचा आहे, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे हा मंत्र जप करू शकतात. आता ती कापूरवडी संपत आली की दुसरी लगेच लावायची, कापूरवडी ठेवायची, आणि दुसरी आली का लगेच तिसरी कापूरवडी ठेवायची. असं तुम्हाला एक एक करून 7 कापूरवड्या त्या नारळावरती ठेवून तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. आणि शेवटी कापूरवडी ठेवल्यानंतर ते ताट तिथून उचलायचं, आणि त्याचा धूर हा संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे. आणि जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने मौन पाळायचं आहे, म्हणजे फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा कुलदेवीचा मंत्राचा जप करायचा आहे. आता हा नारळ संपूर्ण घरात फिरवून आणल्यानंतर पुन्हा आपल्या देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे. या नारळावरच्या कापूरवड्या शांत झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला, जर त्या नारळात तडा गेला, तो नारळ फुटला, तर समजा तुमच्या घरामध्ये खरंच काहीतरी दोष होते, काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये होती, आणि म्हणूनच तो नारळ तुटतो. जर तो नारळ तसाच राहिला तर काय करायचं, एका पिशवीमध्ये बांधून ठेवून पौर्णिमेला सेम असा कापूर होम तुमच्या घरात तुम्हाला करायचा आहे. आणि जर नारळ तुटला, त्याला तडा गेला, तर मग तो नारळ विसर्जित करायचा आहे, किंवा मातीमध्ये गाडून टाकायचा आहे. जर आपण या नारळी पौर्णिमेला
हा उपाय जर आपल्या घरात केला तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. बघा, या उपायाने घरातील मानसिक ताणतणाव आणि क्लेश दूर होऊन आपल्या वास्तूत एक शांतता निर्माण होते. घरातील वास्तुदोष, पितृदोष हे दूर होतात आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण कापूर नारळावरती ठेवून जाळतो तेव्हा त्या कापुराच्या धुराने घरात असणारी वाईट शक्ती आहे तर ती बाहेर जात असते आणि म्हणून असा कर्पूर होम तुम्हाला आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे. आज करा किंवा उद्या रक्षाबंधन आहे, या दिवशी सुद्धा पौर्णिमा आहे, त्या दिवशी तुम्ही हा कर्पूर होम केला तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा सुद्धा लावायचा आहे. बघा, तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. या दिवशी विधिवत तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला हळद कुंकू, हळद, दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून तुळशीला अर्पण करायचं. हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून तिथे सायंकाळी छान असा एक तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबाची प्रगती होते. म्हणून तिथे एक दिवा अवश्य लावा. तसेच जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली सुद्धा एक दिवा नक्की लावा, कारण या पिंपळ वृक्षात साक्षात महादेव, भगवान विष्णू आणि झाडाच्या पानात माता लक्ष्मीचा वास असतो. जर आपण पौर्णिमेच्या दिवशी त्या झाडाला जल अर्पण करून तिथे दिवा लावला तर लक्ष्मीनारायणाची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या घरातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. तर अशा पद्धतीने तिथे सुद्धा शक्य झालं तर एक दिवा तुम्ही नक्की लावा. त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी चंद्र निघाल्यानंतर एक उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे की ₹1 एक नाणं घ्यायचं आहे आणि हे नाणे तुम्हाला गणपती बाप्पासमोर ठेवायचे आहे किंवा आपल्या कुलदेवतेसमोर ठेवायचं आहे. त्यांची छान हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. यानंतर हे नाणे एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे संपत्तीत वाढ होते. कारण बघा, नाणे हे जे आहे ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही माता लक्ष्मीला कोणताही फोटो पाहिला असेल तर लक्ष्मीच्या हातातून नेहमी नाणे पडताना दिसतात आणि या नारळी पौर्णिमेला नाण्यांचा उपाय जर केला तर घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैसे येण्याचे मार्ग हे देखील मोकळे होतात. त्याचबरोबर या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नारळाचे अनेक उपाय केले जातात. तर श्रावण महिना सुरू आहे आणि म्हणूनच तुम्हाला नारळी पौर्णिमेला एक नारळ भगवान महादेवांना देखील अर्पण करायचं आहे. यामुळे अडचणी दूर होतात आणि जीवनात यश व प्रगती मिळते. तर हे काही उपाय आहेत आणि सेवा आहेत ज्या आपल्याला आज नारळी पौर्णिमेला करायच्या आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत, जवळच्या व्यक्तींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.